गेल्या 75 वर्षात पहिल्यांदाच असं घडलंय की मान्सून मुंबईत वेळेआधी दाखल झालाय। साधारण 11 जूनला मुंबईत मान्सून येणं अपेक्षित असतं, मात्र या वर्षी जवळपास 16 दिवस आधी मुंबईत मान्सूनचं आगमन झालेलं आहे। कालपासून पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस येतोय, रस्ते तुंबतायत, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होतीये। सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ सुद्धा या संदर्भातले शेअर होत आहेत आणि इथून पुढचे 5 दिवसही धोक्याचे असणार आहेत। आयएमडीने इथून पुढचे 5 दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे, तर अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो असा इशारा आयएमडीने वर्तवलेला आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात नेमकी काय स्थिती असणार आहे, तुमच्या जिल्ह्यात नेमकं काय वातावरण असणार आहे, तुमच्या जिल्ह्यात नेमकं कोणतं अलर्ट आयएमडीने दिलेलं आहे, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। तर सर्वात आधी आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून बघणार आहोत की राज्याची नेमकी वातावरणाची काय स्थिती आहे। आता या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण बघतोय की कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रामध्ये तयार होतोय आणि हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने सरकतोय। मोठ्या प्रमाणात ढग महाराष्ट्राच्या नकाशावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या ढगांचाच परिणाम म्हणून विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह महाराष्ट्रावर पाऊस पडतोय। आपण बघतोय की हे जे वादळी वारे आहेत, हे जे ढग आहेत ते महाराष्ट्राच्या दिशेने कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात आलेले दिसून येत आहेत आणि त्यामुळेच कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट आयएमडीने जारी केलेला आहे। आता स्पेसिफिक कोणत्या दिवशी काय स्थिती असणार आहे, आयएमडीने काय नेमकं सांगितलेलं आहे, तेही आपण पुढच्या मॅपच्या माध्यमातून बघणार आहोत। तर हा आजचा मॅप आहे, आजचा 26 तारखेचा हा मॅप आहे आणि आज आयएमडीने कोकणातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे। यामध्ये ठाणे असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, याचबरोबर पुण्यातला जो घाटाचा पट्टा आहे, साताऱ्यातला जो घाटाचा पट्टा आहे, या संपूर्ण भागामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे। याचा अर्थ की या संपूर्ण परिसरामध्ये धुवाधार पाऊस पडण्याची शक्यता आज आयएमडीने वर्तवलेली होती। त्यानुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय का, तुमच्या भागामध्ये पाऊस पडतोय का, तुमच्या भागात काय स्थिती आहे आज, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर याचबरोबर कोकणाला लागून असलेल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केलेला होता। त्यात अहिल्यानगर असेल, बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट म्हणजे एकंदरीत पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केलेला होता आणि महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केलेला होता। याचा अर्थ आज संपूर्ण महाराष्ट्रातच पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवलेली होती। आता उद्या वातावरणाची काय स्थिती असणार आहे, तर आता या मॅपच्या माध्यमातून आपण बघतोय की उद्या सुद्धा कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे। आता आपण बघतोय की सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूरचा घाटाचा पट्टा असेल, रायगड असेल, रायगडच्या खालोखाल रत्नागिरी जिल्हा असेल, या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे, रेड अलर्ट जारी केलेला आहे। याचबरोबर पुण्याचा घाटाचा भाग आहे, सातारा आहे, रायगड आहे, इकडे बीड आहे, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। याचा अर्थ की या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवलेली आहे। तर आता 28 तारखेला नेमकी काय स्थिती असणार आहे, वातावरणात नेमके काय बदल होणार आहेत, 28 तारखेला सुद्धा पाऊस पडेल का, हे सुद्धा आपण आता मॅपच्या माध्यमातून बघतोय। आपण 28 तारखेचा हा मॅप बघतोय, यात बऱ्यापैकी 28 तारखेला पाऊस ओसरलेला दिसतोय। कुठेही रेड अलर्ट महाराष्ट्रात दिलेला नाहीये 28 तारखेला, मात्र रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि साताऱ्याचा जो घाटाचा पट्टा आहे, या जिल्ह्यांमध्ये, या 3 जिल्ह्यांमध्ये आणि साताऱ्याच्या घाटपट्ट्यामध्ये ऑरेंज अलर्ट आयएमडीने जारी केलेला आहे। आणि याचबरोबर इकडे विदर्भ असेल आणि उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील, ज्यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव ह्या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि विदर्भातलं वर्धा असेल, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया यासह आणखी काही जिल्ह्यांचा येलो अलर्ट मध्ये समावेश करण्यात आलेला आहे। याचा अर्थ की या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवलेली आहे। तर बीड असेल, अहिल्यानगर असेल, नाशिक, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागांमध्ये ग्रीन अलर्ट आयएमडीने दिलेला आहे। आता याचबरोबर 29 तारखेला नेमकी काय स्थिती असणार आहे, वातावरणात 29 तारखेला काय बदल झालेले असणार आहेत, हे सुद्धा आपण या मॅपच्या माध्यमातून बघतोय। आता आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी पावसाचा ओस ओसरलेला आहे, मात्र काही जिल्ह्यांमध्ये 29 तारखेला सुद्धा येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि रेड अलर्ट 29 तारखेला कोणत्याही जिल्ह्याला दिलेला नाहीये, मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये 29 तारखेला सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। याचबरोबर विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये, ज्यात गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे, याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव असेल, त्याला खालोखाल लागून असलेलं संभाजीनगर असेल, जालना असेल, बुलढाणा असेल, नांदेड असेल, या सर्व जिल्ह्यांमध्ये आयएमडीने येलो अलर्ट जारी केलेला आहे। याचा अर्थ की 29 तारखेला सुद्धा या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवलेली आहे। आता त्याच्या पुढच्या दिवशी नेमकी काय स्थिती असणार आहे, तर 30 तारखेचा हा मॅप आता आपण बघतोय। 30 तारखेला बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला असणार आहे, मात्र 30 तारखेला
तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात, कोकणातल्या शेवटच्या टोकात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मात्र इतर जिल्ह्यांची जर माहिती आपण बघितली 30 तारखेची, तर फक्त विदर्भातल्या पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. जास्त प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. आता आपण बघतोय की विदर्भातला गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे. तर इकडे रत्नागिरी आणि साताऱ्यातला जो घाटपट्टा आहे या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर या अशा प्रकारे आपण इथून पुढचे 5 दिवस कसे असणार आहेत, इथून पुढच्या 5 दिवसात वातावरणाची काय स्थिती असणार आहे, कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे याची माहिती आता आपण बघितली. तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात किंवा सायक्लॉन संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. सतर्क रहा, काळजी घ्या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबईत.